नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल 2400 जागेसाठी नवीन जाहिरात आलेली आहे. बघू शकता तुम्ही. कधी जाहिरात आलेली आहे? 29 सप्टेंबर 2025 ला जाहिरात आलेली आहे. बघा काय सब्जेक्ट आहे खाली: समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर बघा खाली काय दिलेले आहे: समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मराठी विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 डिसेंबर 2025 मध्ये करण्यात येत असून याची ऑनलाईन पद्धतीने तुमची बघू शकता तुम्ही मित्रांनो. एक्झाम कधी होणार आहे? नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडिंगला तुमची एक्झाम होणार मित्रांनो. फिक्स डेट दिलेली नाही, पण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये फिक्स एक्झाम होईल मित्रांनो. हे लक्षात राहू द्या. तर बघा मित्रांनो खाली काय दिलेले आहे: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पुणे प्रसिद्धी निवेदन. बघा खाली जाहिरात आहे बघा. केंद्र प्रमुख या पदासाठी आहे मित्रांनो. तर बघू शकता किती जागा आहे एकूण. 2410 जागा आहे मित्रांनो. वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही. स्केल 15 आहे. 41,800 ते 1,32,200 पर्यंत तुम्हाला पेमेंट म्हणजे सॅलरी भेटणार आहे मित्रांनो. पदाचं नाव बघू शकता तुम्ही काय आहे: समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख. बघा मित्रांनो चांगली पोस्ट आहे, चांगलं पेमेंट भेटणार आहे. तर चान्स मिस करू नका. ज्या कॅन्डिडेटला, ज्या टीचर लोकांना, तर त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जेणेकरून भरपूर जागा आहे. केंद्र प्रमुख होण्यासाठी एक सुवर्ण संधी मित्रांनो तुम्हाला. तर बघा ज्यांना 5 वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे जिल्हा परिषद शाळेत जे आहेत शिक्षक लोक, अशा शिक्षक लोकांसाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही इथं सिटी वाईज म्हणजेच जिल्हा वाईज तुम्हाला दिले मित्रांनो किती जागा आहे. हँडिकॅपला ला पण जागा इथं आहे, राखीव ठेवण्यात आलेले मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही मुंबई या ठिकाणी किती जागा आहे: 51 आहे. मुंबई ठाणे अंतर्गत 51 आहे. पालघरमध्ये बघू शकता 75 जागा आहे. रायगडमध्ये बघू शकता 114 जागा आहे. पुणे ठिकाणी बघू शकता 151 जागा आहे. सोलापूरला 99 आहे. अहिल्यानगरमध्ये 123 आहे. कोल्हापूरमध्ये 85 आहे. सांगलीमध्ये बघू शकता तुम्ही 68 आहे. सातारामध्ये 111 आहे. सिंधुदुर्गमध्ये 72 आहे. सांगलीमध्ये 125 आहे. अमरावतीमध्ये 69 जागा आहे. यवतमाळमध्ये 89 आहे. वर्धामध्ये 43 आहे. अकोलामध्ये 42 आहे. बुलढाणामध्ये 65 आहे. वाशिममध्ये 35 आहे. आणि नागपूरमध्ये 68, गडचिरोली 50, गोंदिया 42, भंडारा 30, चंद्रपूरमध्ये 66 जागा आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बघू शकता तुम्ही 64 जागा आहे. परभणीमध्ये 43 आहे. बीडमध्ये 78 आहे. हिंगोलीमध्ये 34 आहे. तर इथं जालनामध्ये 53 जागा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये बघू शकता 122 जागा आहे. जळगावमध्ये 80 जागा आहे. नंदुरबारमध्ये 45 जागा आहे. धुळेमध्ये 41 जागा आहे. आणि लातूरमध्ये 50 जागा आहे. धाराशिवमध्ये 40 जागा आहे. आणि नांदेडमध्ये 87 जागा आहे मित्रांनो. तर तब्बल 2410 जागा आहे मित्रांनो. एक सुवर्ण संधी आहे. जे टीचर लोक आहे, जे ऑलरेडी जॉब करतात जिल्हा परिषदेवरती, ज्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे, यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. एज्युकेशन क्रायटेरिया काय दिलेले आहे: फक्त संबंधित जिल्हा परिषदमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जे जिल्हा परिषद शाळेवरती आहेत अशा शिक्षक लोकांना हा फॉर्म भरता येणार आहे. आणि बघू शकता पुढं काय दिलेले हे महत्वाचं आहे मित्रांनो. जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, मनपा, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. जे खाजगी संस्थेतील जे टीचर लोक आहे यांच्यासाठी ही फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच BA, BCom, BSc पदवी झालेली पाहिजे, उत्तीर्ण झालेली पाहिजे. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक
प्राथमिक या पदावर किमान 6 वर्षे 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. बघू शकता मित्रांनो, कमीत कमी 6 वर्षे पाहिजे. सॉरी, मी अगोदर तुम्हाला 5 वर्ष सांगितलं होतं. कमीत कमी 6 वर्ष पाहिजे अनुभव, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. खाली सूचना बघू शकता तुम्ही. वेळेवर निर्गमित शासन निर्णय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मनपा न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण नियमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TAT पात्र होणे अनिवार्य आहे. बघा मित्रांनो, खाली उपघटक म्हणजेच सिलेबस दिलेला आहे. बुद्धिमत्ता व अभियोग्यता 100 प्रश्न, 100 गुण. शालेय शिक्षणातील नियम व अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह. तर याच्यावरती बघू शकता 200 प्रश्न, 200 मार्क. सॉरी, 100 क्वेश्चन, 100 मार्क. एकूण बघा 200 प्रश्न असणारे आणि 200 गुण असणारे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला खाली सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही सिलेबस बघू शकता. कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. शिक्षक लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. 24 जागा आहे तब्बल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आहे मित्रांनो. तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये केंद्र प्रमुख होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर बघू शकता तुम्ही इथं निवड प्रक्रिया बघू शकता मित्रांनो. इथं सिलेबस दिलेला आहे. तुम्ही हा सिलेबस बघून घ्या. चेक करा अगोदर सिलेबस काय आहे. तर बघा मित्रांनो, निवड प्रक्रिया कशी असणार आहे. लेखी परीक्षेतील एकूण गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. आणि तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. खाली दिलेले तुम्हाला सर्व डिटेल्स की काय साईज लागणार आहे, फोटो वगैरे. तर बघू शकता तुम्ही. आणि परीक्षा शुल्क बघू शकता मित्रांनो. ओपनवाल्यासाठी 950 फीस आहे. आणि इतर मार्ग, सॉरी सॉरी मित्रांनो, बघू शकता इथं सर्व वर्गातील उमेदवार म्हणजे सर्व कॅटेगरीतील उमेदवारासाठी 950 फीस आहे. आणि दिव्यांग उमेदवारासाठी 850 आहे. तर बघू शकता सर्व कॅटेगरी ओपन OBC कॅटेगरीसाठी 950 फीस आहे. SC ST साठी 950 फीस आहे. आणि इतर म्हणजे दिव्यांग जे आहेत, हँडिकॅप, अशाच जे टीचर लोक आहेत त्यांसाठी 850 फीस आहे मित्रांनो. एकदा तुम्ही फीस पे केल्यानंतर तुम्हाला रिफंडेबल नसणार आहे, परत भेटणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा न चुकता. तर बघू शकता तुम्ही या साईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही साईट ओपन करायची मित्रांनो. www.msce.pune.in या साईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. डेट बघू शकता तुम्ही. अंतिम दिनांक बघू शकता किती आहे. 10/11/2025 आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक 10/11/2025 शेवटची तारीख आहे. 25/10/2025 पासून ते 10/11/2025 च्या अंतर्गत ही तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि इथं ऑनलाईन परीक्षा दिनांक 1/12 ते 1/12/2025 ते 5/12/2025 या कालावधीत एक्झाम होऊ शकते मित्रांनो. म्हणजे इथं डेट फिक्स दिलेली नाही पण इथं डेट सांगितलेली मित्रांनो की कोणत्या कालावधीमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. म्हणजे ही डेट फिक्स आहे मित्रांनो. 1/12 ते 5/12 या कालावधी म्हणजे डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर शिक्षक लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे केंद्र प्रमुख होण्यासाठी. तर तुम्ही अप्लाय करू शकता. काळजीपूर्वक फॉर्म भरा, मिस्टेक न होऊ देता. तर अशा प्रकारे ही मित्रांनो ही जाहिरात आहे, तब्बल 2400 जागेसाठी आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही साईटला व्हिजिट करू शकता. ही साईट आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.